ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। डॉक्टरांच्या संपाची मुंबई हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि आता सुनावणीला सुरुवात होतीये। 24 तासांमध्ये एक जरी रुग्ण पालिका रुग्णालयामध्ये दगावला तर याद राखा अशा शब्दामध्ये हायकोर्टानं आता या आंदोलकांचे बंद पुकारणाऱ्या डॉक्टरांचे कान टोचलेले आहेत। काम बंद केलंयत ना, मग पगार घेणं देखील बंद करा असं हायकोर्टानं म्हटलंय। हायकोर्टानं संपावरती गेलेल्या डॉक्टरांना या शब्दामध्ये खडसावलेलं आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। वेदांत, 2 दिवसांपासून डॉक्टरांचा हा संप आहे, त्यामुळे अर्थातच अनेक रुग्ण आहेत, या रुग्णसेवेवरती परिणाम होतोय। हायकोर्टानं दखल घेतलेली आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं, BHMS डॉक्टरांना MMCचं सर्टिफिकेट दिलं जातंय आणि जी नोंदणी केली जाते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, या सगळ्या विरोधात हा संप माड त्यासोबतच IMA डॉक्टरांचा आहे। आणि या संपाचा 3रा दिवस असताना हायकोर्टाने जी दखल घेतली, सुमोटोवर आता सुनावणी सुरू आहे आणि ही सुनावणी सुरू असताना तिन्ही बाजू जाणून घेतल्या जातात। एक म्हणजे राज्य सरकारची बाजू, वैद्यकीय शिक्षण विभागाची बाजू, की त्यांनी कोर्टात हे सगळं मॅटर प्रलंबित असताना अशा प्रकारे शासन निर्णय 3 ऑगस्टला जारी केला। त्यामध्ये डॉक्टरांची सुद्धा म्हणजे IMA जे आंदोलन करणारे किंवा काम बंद करणारे डॉक्टर आहेत त्यांच्या संघटनांची सुद्धा बाजू जाणून घेतली जाते। मात्र ही बाजू जाणून घेत असताना 24 तासात एक जरी रुग्ण पालिका रुग्णालयात दगावला तर याद राखा अशा प्रकारचं कोर्टाने सुनावलेलं आहे। त्यासोबतच काम बंद केलं तर पगारही बंद करा असं सुद्धा कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी देताना म्हटलेलं आहे। त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागाची बाजू जाणून घेतली जाईल आणि कोर्ट नेमकं या निर्देश काय वेदांत, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण याचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास आपण थेट जाऊयात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।